वेळ अमावास्येपूर्वी लागू, शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा. बियाणे विधेयक. शेतकऱ्यांसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे बियाणे विधेयक 2025 शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करते आणि बियाणे गुणवत्ता नियमन मजबूत करते. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने बियाणे विधेयक 2025 मसुदा सध्याच्या गरजांनुसार आणि शेतकरी संघटनांसह विविध भागधारकांनी वेळोवेळी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना लक्षात घेऊन हा तयार केलेला आहे. या विधेयकातील तरतुदी शेतकरी आणि त्यांच्या जातींना लागू होत नाही, ज्याच्यामध्ये पारंपरिक वाणांचा समावेश आहे. हे विधेयक शेतकऱ्यांना वनस्पती जातींचे संरक्षण आणि हक्क. शेतकरी हक्क कायदा 2001 नुसार शेतीमध्ये संरक्षित बियाणे वाढवण्याचे, पेरण्याचे, जतन करण्याचे, देवाणघेवाण करण्याचे आणि विक्री करण्याचे अधिकार संरक्षित करते. या व्यतिरिक्त शेतकरी, सामुदायिक बियाणे उत्पादक आणि पारंपरिक आणि स्थानिक बियाणे वाणांचे संरक्षण करण्यासाठी जैविक विविधता कायदा 2002 आणि वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा 2001 अंतर्गत विविध तरतुदी उपलब्ध आहेत. तर या विधेयकात बाजारात विकल्या जाणाऱ्या सर्व जातींची नोंदणी अनिवार्य करणे, बियाणे उत्पादक, बियाणे प्रक्रिया युनिट आणि डीलर्सची नोंदणी, रोपवाटिकांची नोंदणी, आपत्कालीन परिस्थिती बियाणे विक्री किमतीचे नियमन, बियाणे प्रदर्शनाचे अनिवार्य लेबलिंग, साती पोर्टलवर अनिवार्य नोंदणी इत्यादी तरतुदी आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या बियाणांची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर निर्धारित मानकांनुसार आहे याची खात्री करता येईल. सध्या बियाणे विधेयक 2025 मसुदा कायदेशीर पूर्वसल्ला मसलत टप्प्यात आहे आणि शेतकरी संघटनांसह भागधारकांकडून पुढील सूचना प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवण्यात आला आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.